श्रीनगर बेस हॉस्पिटलमध्ये जखमींसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्हिडिओ कॉलवरून जखमींची विचारपूस केली। मंत्री गिरीश महाजनांच्या फोनवरून फडणवीसांनी संवाद साधला आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 60 वर्षीय सुबोध पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली। मिलिटरी रुग्णालयामध्ये जात शिंदेंकडून पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस। पाटील यांनी शिंदेंचे आभार मानले। अटारी वाघा बॉर्डरवर हस्तांदोलनाविनाच बीटिंग द रिट्रीट। भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूकडील दरवाजे बंद। दोन्ही देशांनी आपले ध्वज देखील उतरवले। ध्वज उतरवल्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक हस्तांदोलन करतात, मात्र यावेळी केलं नाही। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमकडून निषेध। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा फाडलाय। उद्या जुम्म्याच्या नमाजाला काळ्या फिती लावून या। पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करा। परदेशी ताकदींना भारतामधील एकोपा कमजोर करायचा आहे। आम्ही भारतामधील सलोखा बिघडू देणार नाही। खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी प्रतापराव जाधवांनी रेल्वे सुविधा उपलब्ध करून दिली आहे। अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण श्रीनगरमध्ये। 40गावमधील 14 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले। मंगेश चव्हाणांनी सर्व पर्यटकांची भेट घेत त्यांना धीर दिलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठं करणार, रशियन माध्यमांचा दावा आहे। उद्या होणारा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रद्द। पहलगाममधील हल्ल्यानंतर सोहळा रद्द, सूत्रांची माहिती आहे। उद्या संध्याकाळी वरळीमध्ये होणार होता हा पुरस्कार सोहळा।